सुगरणीच्या खोप्याचं वर्णन केलं बाबा, फार सुंदर वर्णन आहे, ऐका. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाला टांगला. खोपा म्हणायचं असतं सुगरणीच्या त्या घरट्याला. प्रत्येक महिलेचा 3 वेळेस जन्म होतो. कधी ऐका महिला मंडळ, ज्या दिवशी एखाद्याच्या उदरातून, एखाद्या आईच्या उदरातून, कुशीतून एखादी लेक जन्माला येते, त्यावेळेस पहिला जन्म आहे तिचा कुणाची तरी लेक म्हणून पहिल्यांदा जन्माला येते. तीच पोरगी लहानाची मोठी होते. 18-20 वर्ष वय होतं, पोरगी उपर होते. ज्या दिवशी तिच्या डोक्यावर अक्षदा पडतात त्या दिवशी तीच लेक कुणाची तरी पत्नी म्हणून तिचा दुसरा जन्म आहे. आणि तीच पत्नी, तीच बायको ज्या दिवशी गरोदर राहते आणि कुणाची तरी आई म्हणून तिचा जन्म होतो, त्या दिवशी तिसरा जन्म आहे. कुणाची तरी आई म्हणून तिचा तो तिसरा जन्म. पण कुणावरती तशी वेळ येऊ नये, पण एखाद्यावरती आलीच. गर्भपणात असताना दिवस संपून गेले असावेत आणि डॉक्टरकडे त्या स्त्रीला नेलेलं असावं. डॉक्टर साहेब सांगतात त्या आईच्या पोटातलं पाणी कमी झालं, बाळाचे पाय फिरले येतात. तो डॉक्टर सांगतात आलेल्या घरातल्यांना, एक तर लेकराची आई जगेल, नाहीतर पोटातलं बाळ जगेल. एवढंच शब्द कानावर पडतात. घरातले सगळे उत्तर देतात, आम्हाला त्या लेकराची आई द्या, बाळाचं उद्या होऊन जाईल, पण लेकराची आई जगली पाहिजे. जिच्यावरती वेळ आली होती ना त्या आईला ते डॉक्टर साहेब जातो. त्या दिवशी लक्षात येतं आईचा रक्तगट वेगळा असतो आणि जन्माला आलेल्या लेकराचा त्याच आईच्या पोटात लेकरू वाढलेलं असतं, पण रक्त गट सुद्धा वेगळा होतो. जिच्या रक्तापासून जे लेकरू वाढलं, रक्तदान केलं, चौथा उपकार केला, अस्थिदान केल्या, हाडदान केली तुमच्या माझ्यासाठी आईनं. आपण सगळे एक ना एक दिवस मरणार आहे. मेल्यानंतर अग्निसंस्कार नावाचा एक संस्कार आपल्यावरती होतो.
घुमा देवी वर अवर घुमा देवी वर तो हा विठ्ठल बलवान तो हा विठ्ठल बलवान बाबर घुमा देवी वर बाबर घुमा देवी वर बाबर घुमा देवी वर तो हा विठ्ठल बलवान तो हा विठ्ठल बलवान तो हा विठ्ठल आवाज का तो हा विठ्ठल हॅलो रे राम कृष्ण राम कृष्ण हरी रे राम कृष्ण हरी रे राम कृष्ण हरी रे राम राम हरे हरे राम हरी रे राम कृष्ण हरे राम राम कृष्ण
आपल्या संचिता वाचोनिया, आपल्या संचिता वाचोनिया, मानून एके मनावा गोविंदो, मनावा गोविंदो. आवाज कमी करू नका. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, मनमोहे माने मानून एके मनावा गोविंदो, मनावा गोविंदो वेळो हरे विठोबा बसलेले टाळी हॅलो टाळ वाजवा बाकीचे जोरात. वा 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 संचिता वाचोनी भोग दोना घडे संचिता वाचोनी भोग दोना घडे संचिता वाचोनी भोग दोना घडे संचिता वाचोनी
मनावा तुका म्हणे वार तुका म्हणे वार गातली गावर होईल कैवार नारायण म्हणून म्हणे मानू नये के म्हणावा गोविंदू वेळो वेळा विठ्ठल प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाना अन्नां च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू करू प्रथम म्हण दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता जोडून या कर
चरणी देवी तू माता परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असुण स्वभाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पायी माझ्याकडे पंढरीराया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग हार्मोनियम श्रुती देखील पुरा त्यांना रागायचा त्यांचं प्रमाणात नाही ते पण तरी सुद्धा घेतलं हार्मोनियम श्रोते देखा तया माझे दंडवत आता अभिनव गेला जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिनी श्री गुरु चरण सरो जरज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसू जो दायको पलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरहु कलश विकार हरहु कलेश विकार भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणे समाधान म्हणूनी म्हणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी सुरू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे निमित्तानं समस्त दराडे परिवारानं ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे नियोजित केलेली आहे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना ज्ञात आहे परंतु सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आज या समस्त दराडे परिवारातील एक देवघरातील आई नावाची समई आज बरोबर 2 वर्षापूर्वी अनंतामध्ये विलीन झाली कैलासवासी म्हणा वैकुंठवासी म्हणा आदरणीय प्रातस्मरणीय स्वर्गीय सुशीला उत्तम दराडे यांचं असणारे हे द्वितीय पुण्यस्मरण आहे आणि आदरणीय आईंच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार त्यामध्ये त्यांचे 2 चिरंजीव आहेत त्यांची कन्या त्यामध्ये श्री सोपान उत्तम दराडे असतील त्याचबरोबर श्री कैलास उत्तम दराडे आणि त्यांची कन्या सौभाग्यवती सविता नारायण पानसरे असतील त्याचबरोबर त्यांच्या 4 नाती आहेत आदरणीय नम्रताताई सोमनाथ दराडे ऋतुजाताई कैलास दराडे दीपालीताई विजय दराडे आणि अमृताताई सौरभ दराडे त्याचबरोबर 2 नातू आदरणीय सौरभ दादा सोमनाथ दराडे आणि आमचे समीर दादा कैलास दराडे त्याचबरोबर 2 सुना सौभाग्यवती नकुसा सोमनाथ दराडे आणि सौभाग्यवती ललिता कैलास दराडे असा हा संपूर्ण भला मोठा परिवार आणि या संपूर्ण दराडे परिवाराच्या नियोजनातून माझ्यापर्यंत आलेली ही कीर्तनाची सेवा आहे तसं पाहायला गेलं तर अकोले गावामध्ये माझी ही पहिलीच सेवा आहे कीर्तनाची बरं का आता कुठंतरी निमित्त व्हावं लागतं कुणीतरी ते ऐकावं लागतं आणि मगच वक्ता गावामध्ये येत असतो तसं या परिवाराच्या बाबतीत विचार केला तर मला वाटते भवाननगरमध्ये टकलेंच्यात आपला कार्यक्रम होता हा मग ते या परिवारातले तिथं मला वाटते कोण सोमनाथ दादा आले होते कैलास दादा आले होते आणि कैलास दादाने तिथं तो माझा कार्यक्रम ऐकला आणि त्यांनी सांगितलं याच महाराजांना आणि मग ज्यांच्यामुळे निमित्त झालं त्या आदरणीय आमचे दत्तात्रय महाराज गुले ज्येष्ठ कीर्तनकार त्यांच्यामुळे येण्याचा योग तुम्हा सर्व थोरा मोठ्यांचं झालेलं हे दर्शन आहे आदरणीय आईंच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पवित्र चिंतनाकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेशप्रिय श्री तुकोबरायांचा अभंग मी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे अभंग तुकोबरायांचा आहे आणि या प्रस्तुत अभंगामध्ये श्री तुकोबरायांनी तुमच्या माझ्यापर्यंत प्रारब्ध क्रियमान आणि संचित या 3 गोष्टी तुमच्या माझ्या पुढे व्यक्त केल्या मग भोग नेमका वाट्याला येतो कशानं केलेल्या कर्मानं भोग आपल्या वाट्याला येत असतो तुकोबराया सांगतात तोच भोग काही केल्या तरी माणसाच्या आयुष्यातनं चुकत नाही भोग तो न घडे संचिता वाचोनी करायचं काय भोग तर वाट्याला येणारच आहे पण आलेल्या भोगाला सामोरं जात असताना तुकोबराया सांगतात चित्तामध्ये समाधान ठेवा आणि आलेल्या भोगाला
सामोरं जा, कारण आजपर्यंतचा इतिहास आहे. आजपर्यंत कर्म कुणाला चुकलं नाही आणि भोग सुद्धा कुणाला चुकला नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले. कुणा कुणाला चुकलं ना त्याचं उत्तर दिलं गोरख महाराज. कुणा कुणाला उपजले मेले ऐसे किती. मग याच्यामध्ये कोण कोण आहे? देव आहेत. एकच वाक्य आहे का? इथं आल्यानंतर कर्म बी चुकत नाही आणि इथं आल्यानंतर मरणही चुकत नाही. मग त्यांची यादी तुम्हाला सांगून जातो, ऐका बसलेले. मृत्यू लोकात आल्यानंतर तुम्ही कुणीही असा, कुणीही म्हणण्यापेक्षा इतिहास इथून मागचा पूर्ण इतिहास बघा. या मृत्यू लोकात जन्माला आलेला संत असोत, महंत असोत, देव असो, नाहीतर देवाचा आया तुम्ही तर बापच काढला बाबा देवाचा बसल्या बस. मलाही तुम्हाला तेच सांगायचं बाबा हो. राजा दशरथ प्रभू रामचंद्राचे पूज्य पिताश्री होते. देवाचा बाप होता पण मरण चुकवता आलं. एक सांगू पुढचं अजून. राजा दशरथाला आधी केलेलं कर्म भोगावं लागलं आणि मग मारावं लागलं. अनेक सांगू का तुम्हाला, कर्माचा हिशोब करत असताना ज्यानंतर ज्यावेळेस आपण हे लोक सोडून निघून जातो किंवा हे लोकात जोपर्यंत आपण आहोत, जेवढा आपल्या हातून वाईट कर्म होईल किंवा चांगलं कर्म होईल त्या कर्माची प्रत्येक ठिकाणी आपली लेखाजोखा केल्या जातो. मग कर्म जाणीवपूर्वक असू द्या नाहीतर कर्म अजाणतेपणानं असू द्या. राजा दशरथाकडनं चुकून बाण लागला होता श्रावण बाळाला, पण तरी सुद्धा श्रावण बाळाच्या मायबापानं शाप दिला होता. शापाच्या दृष्टीचा विचार केला तर राजा दशरथ शाप दिला म्हणून दुःखित अजिबातच नव्हता. कारण राजा दशरथाला पूर्वीचाच शाप होता, तुला एकही मूल होणार नाही. पण निदान श्रावण बाळाच्या मायबापानं दिलेल्या शापानं त्या शापातनं श्रावण बाळ मुक्त झाला. एक नाही, दोन नाही. श्रावण बाळाच्या मायबापानं सांगितलं, ऐक दशरथा, तुला सुद्धा भविष्यात 4 मुलं होती. एवढंच नाही, साक्षात देव तुझ्या पोटी जन्माला येईल. पण आम्ही जसं पुत्रयोगानं मरतोय तसं तुला सुद्धा देवपोटी जन्माला आला. 4 पुत्र त्या दशरथा. अंतकाळी एकही नव्हता, 4 पुत्र होते दशरथाला. पण अंतकाळ साधत असताना एक सुद्धा पोरगा, मी तर भाग्य म्हणीन, त्या गिधाडाचं भाग्य म्हणीन ज्याच्या देवाच्या मांडीवर ज्याला मरण आलं. अहो मी भाग्यवान समजून रावणाला देवाच्या हातनं मरण आलं. किती भाग्यवान असेल रावण. आपल्याला नाही वाटत देवाच्या हातनं मरण यावं का? वाटतं इथं बसल्यापैकी अकोलेकर जाऊ दे, आता प्रश्न विचारूनच जातो आलं योगायोगानं. इथं बसल्यापैकी कुणाकुणाला वाटतं, अगदी प्रामाणिक उत्तर द्या मला, इथं बसल्यापैकी कुणाकुणाला वाटतं देवानं माझ्या घरी आलं पाहिजे? हात वर करा बरं जरा. न्यायला नाही म्हणत मी, आलं पाहिजे बा. कुणाकुणाला वाटतं त्याने हात वर करा बरं. हाय विचित्रच गाव. एकाला वाटत नाही देवानं माझ्या घरी यावं. सगळ्यालाच वाटतं देवानं. मग आता येत नाही तो भाग वेगळा, आपली तेवढी निष्ठा नाही तो भाग आहे आपला नाही. पण अजून एक माझा तुम्हाला प्रश्न आहे, इथं बसल्यापैकी कुणाकुणाला वाटतं देवानं आता मला उचललं पाहिजे? हात वर करा बरं. आता म्हणजे आता लगेच नाही, कीर्तन होऊन द्या, 2 घास खाऊ आपलं. आणि ज्याला यायचंय त्यानं आपलं माझ्या गाडीत चला, शिंगणापूरच्या घाटातनं खाली येतो असा तिकडून देव तिथं आपल्याला वाटतच नाही हो. रावणासारखा भाग्यवान आहे, मरण देवाच्या सोबत आलं. गिधाडासारखा भाग्य आहे, मरण देवाच्या मांडीवर आलं. काय भाग्य असेल? कर्मच तेवढं असेल म्हणून तितकं त्याला ते फळ मिळालं असेल. म्हणून तुकोबराया सुद्धा सांगतात ते संचिताशिवाय आपल्याला भोगायचं नाहीये. आणि अजून एक प्रमाण तुम्हाला सांगतो बाबा, तुकोबरायांचं प्रमाण आहे, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. पुढचं नीट ऐका. भोगिल्याची भोग तो न सुटे, भोगिल्याची भोग तो न सुटे, तो न सुटे. ज्या जैसी कल्पना त्या तैसे भावना. प्रारब्ध क्रियमान संचित हे माणसाला भोगावं लागतं. काही साधक मंडळी तुकोबराया जवळ गेली, जी मालक समजला आम्हाला, तुम्ही सांगता भोगतो न घडे संचिता वाचुणी. करावे ते म्हणी, चित्तामध्ये समाधान ठेवून आलेल्या भोगाला समोर जायचं. आम्ही तिथपर्यंत जायला तयार आहे देवा. तुकोबराया आम्ही तिथपर्यंत जायला तयार आहे. पण नेमकं जे आयुष्यात आमच्या वाट्याला आलं त्याला कारण तुकोबराया सांगतात, कारण जरी असलं तरी खेद मानायचं नाही. म्हणूनी म्हणी मानू नये खेदू. मग करायचं काय? मानावा गोविंदू वेळोवेळा.
आणि अजून एक प्रश्न साधक मंडळींना केला, तुकोबाराय मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना आमच्या वाट्याला जे भोग भोगायला आला, जे कर्म आम्हाला भोगायला आलं, कदाचित दुसऱ्यामुळे आला असेल. तुकोबराया सांगतात दुसऱ्याचा तर विचारच करायचा नाही आणि दुसऱ्यावर रुसायचं तर अजिबात नाही. नाही तर काय काय माणसं असे असतात, आयुष्यात चांगलं झालं की छाती ठोकून गावात सांगतात माझ्यामुळं झालं, आणि चुकून वाईट गोष्ट झाली तर चौकात बसल्या बसल्या म्हणतात अरे सगळं चांगलं चालू होतं पण देवाला माझं हा बघावं नाही. इकडे बी तसंच आहे, मला वाटलं आमच्याकडे असं आहे विशालराव. मग कधीतरी चांगलं झालं तर म्हणा भगवंताचा आशीर्वाद आहे, कधीतरी वाईट झालं तर म्हणा माझं प्रारब्ध आहे, ते मलाच भोगावं लागणार आहे. तुकोबराया सांगता दुसऱ्यावर रुसायचं नाही. आणि का रुसावे न लगे बहुता, का आपलं संच आपुल्या संचिता वाचून या म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि शेवटच्या चरणात मात्र तुकोबरायांनी तुमच्या माझ्या पुढे एक उपदेश व्यक्त केला. कोणता उपदेश आहे? तुकोबराया सांगतात जे वाट्याला आले त्यातनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल किंवा त्यातनं जर जरा बाजूला व्हायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही एकच करा, अगदी सर्व भावानं अंतकरणापासून स्वनिष्ठेनं भगवान परमात्म्यापर्यंत समर्पण द्या. एकदा त्याला समर्पण दिलं, ज्ञानोबराया ज्ञानेश्वरी सांगता जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण यालांगती शरणांगता शरण मी चेकू. ज्ञानोबरायांची भाषा, एकदा त्याला शरण गेलो, त्याला म्हणजे देवाला शरण गेलो की तो करतो काय, मागे पुढे उभा मागे पुढे उभा मागे पुढे उभा राहे सांभाळेत आलिया गाद निवाराया हो पडिये देह भाव पडिये देह भाव पडिये देह भाव पुरवे वासना. त्याला शरण गेला की तुकोबराया सांगतात तुका म्हणे भार गातली आवरी आणि होईल कैवारी. किंवा अजून एक प्रमाण असंच आहे, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार. एकदा त्याच्या चरणावरती समर्पण दिलं की तो मात्र तुमच्या माझ्या संकटाचा कैवार पण घेतो आणि तुमचं माझं रक्षण करतो. म्हणूनी मणी मानून हे केदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ अगदी अल्पशा बुद्धीला जसा वाटला तसा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित 1 तासामध्ये आपल्याला अभंगाचं निरूपण करायचं आणि बरोबर 12 वाजून 5 ते 10 मिनिटानं आदरणीय आईंच्या चरणांवरती या ठिकाणी पुष्पांजली समर्पण करायचं. या संपूर्ण दाराडे परिवारानं आदरणीय आईंच्या स्मरणार्थ किंवा आईच्या पुण्यस्मरणानिमित्त हा सुंदर अट्टहास केला. एक लक्षात ठेवा बसलेली, मी धन्यवाद देईन या दाराडे परिवाराला. एवढ्यासाठी कलियुगात आता मायबापाचं अस्तित्व सहजासहजी लोकांना मान्य नाही. तरुण पोरं जरा शिकली की आईला म्हणतात आई तुला काडीची अक्कल नाही, आणि बापाला सहज चौकात बसल्या बसल्या म्हणतात काय केलं तुम्ही आमच्यासाठी. महिला मंडळ, मला छोटासा प्रश्न आहे तुम्हाला माझा, अगदी प्रामाणिक उत्तर द्या. जर मुलं तुमची मोठी झाल्यानंतर जर तुम्हाला म्हणत असतील आई तुला काडीची अक्कल नाही, तुमचं लेकरू ज्या वेळेस लहान होतं तुम्ही त्याला आंघोळ घातल्या जायचा आणि आंघोळ घातल्यानंतर तेच लेकरू तुमच्या मांडीवर असायचं आणि मग तुम्ही त्याचा मेकअप करायचा. आणि मग एक सगळ्यात नाजूक काम होतं कोणतं, डोळ्यात मला एकच फक्त जी पोरं इथं बसलेल्यापैकी जी म्हणतात ना आई तुला काडीची अक्कल नाही, त्यांनी मला एकच उत्तर द्या गड्या फक्त, जर आईला तुमच्या काडीची अक्कल नसते तर तुझ्या वेळेस लहान होतास आणि तुझ्या डोळ्यात आई अगदी नाजूकपणे काजळ घालायची, लय लहान होतास तू. मला सांगा जर काडी एवढी जर अक्कल त्या आईला नसते तर त्या आईनं बुबुळ नसतं का बाहेर काढलं काजळ घालता घाल. लय केलेले असतात उपकार, मायचे उपकार शब्दात वर्णन करण्यापेक्षा पलीकडचे आहेत. आणि जन्मदाता बाप सहजासहजी सांगून व्यक्त होणारा बाप नाही, बाप हा हृदयामध्ये साठवत असतो. माय जगापुढे व्यक्त होते, बाप मात्र अंतकरणात साठवून ठेवत असतो. हा परिवार कलियुगात 1 वर्ष पहिलं वर्ष श्राद्ध करायचं म्हणलं तरी माणसाची होय, मग 4 पोरं असावीत करे महाराज, आणि त्या चौघात विषभाव आणि त्यांना सांगावं नाही बाबा माझ्याच्या नाही तूच कर वर्ष श्राद्ध, म्हणजे 4 पोरं असले तर कुणी वर्ष श्राद्ध करावं ह्याच्यावर हानाहानी आहे. पण या परिवाराचा विचार केला तर द्वितीय पुण्यस्मरण आणि तेही एवढ्या थाटामध्ये एक कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक दयात हरी ग वाटे देवा दयात हरी ग वाटे देवा
हरी का वाटे देवा जगाचा हरी का वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक अशाच मुलांना देवाला सुद्धा हरिक वाटतो लक्षात ठेवा 2 वर्ष झाले तरी आदिराने आईंना हा परिवार विसरला नाही अहो या परिवाराचं द्या सोडून शास्त्र असं सांगतं तिन्ही जगाचा स्वामी वैकुंठाचा नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा तो सुद्धा आईशिवाय पोरका सांगितला स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ज्याच्या जीवनात माय निघून गेली ना त्याच्या जीवनात आई निघून गेली क्षणाक्षणाला आठवण येत असते म्हणून ज्याची आई जिवंत आहे त्यानं कधी आजही घरी गेला तर त्या आईला मिठी मारून घ्या कधीतरी 2 शब्द बोला त्या आईसोबत प्रेमाने कधीतरी त्या मायेच्या चेहऱ्यावरून हात फिरला पाहिजे असं कौतुक आपल्या हातून करतो तो तसं झालं पाहिजे स्वामी तिन्ही जगाचा आई विना आदरणीय आईंची ती 2 मुलं आहेत आजही क्षणाक्षणाला आठवण होत असेल आईच्या आवडता एखादा पदार्थ घरात केला ना तरी सुद्धा त्या आईची आठवण येते एखादं दुःख वाट्याला आलं दुःखातनं आपल्याला सहज बाजूला करते ती आपल्या घरातली आई असते लक्षात ठेवा आई अजून काय करते ऐकता का जरा ऐका या जगात एकमेव कोर्ट असा आहे ते म्हणजे तुमच्या आई नावाचं कोर्ट आहे आपल्या घरामध्ये तुम्ही किती मोठा गुन्हा कराव इतर कोर्टामध्ये गेला तर तुम्हाला पुरावा दिल्यानंतरच त्यातून बाहेर पडता येतो पण आई नावाचा कोर्ट असा आहे आई नावाचं कोर्ट असं आहे ज्यामध्ये तुम्हाला पुरावाही लागत नाही आणि तुमचा दोषही पाहिला जात नाही ती एकमेव आई असते अशी असते जी तुम्हाला त्या गुन्ह्यातून अलगद बाजूला करते का तिला अपेक्षा नसते गो तिला वाटत नाही का माझ्या लेकरांना मला म्हातारपणा सांभाळलं पाहिजे तिला वाटत नाही माझंही 16 आनंदामध्ये मुलांनी माझ्या पार पाडला पाहिजे पण लक्षात ठेवा ज्या ज्या मुलांनी माय बापाला त्रास दिला ना भगवंताला प्रत्येकाच्या घरात अस्तित्व निर्माण करता येत नाही म्हणून भगवंतानं एक माय आणि एक बाप घरामध्ये दिला माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी अहो पुंडलिकानं काय केलं पुंडलिके काय केली 28 युग पंढरीचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभं करण्याची ताकद मायबापाच्या सेवेमध्ये आहे लक्षात ठेवा म्हणून जन्म आयुष्यात काही करा कसंही वागा तुम्ही फक्त जन्मदा त्या मायबापाला आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे आणि आई असतेच तशी महिला मंडळ तुम्ही सगळे रावळामध्ये जाता मंदिरामध्ये जाता तुम्ही सगळे मला सांगा ना मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिर किती मोठा असू द्या मंदिराचा गाभारा किती मोठा असू द्या पण जर त्या मंदिरात दिवा नसेल तर मंदिराला शोभा नाही तुमच्या घरामध्ये देवार आहे ना प्रत्येकाच्या घरात देवार आहे सायंकाळची वेळ होते तुम्ही त्या देवाऱ्यासमोर समय असते आणि त्या समयीमध्ये तेल ओतता आणि एकदा दिवा पेटवली की मंद तेवत तेवत मध्यरात्र होते पण दिवा लावल्यानंतरच तुमच्या देवाऱ्याला शोभा आहे म्हणून लक्षात ठेवा आपल्या घरातला देवारा वेगळा आणि आपलं घर हे एक सुद्धा देवघरच आहे आणि या देवघरातली समय कोण असेल तर ती आई नावाची समय एकदा विजला ना दिवा घराची शोभा कायमची संपली विजला दादी काय काय कवींनी वर्णन केलं माय बाप माईचं फार सुंदर वर्णन आहे काय विजला दादी कसा जाऊ मी मंदिर सावळी ग माझी आई मला किती प्रेम देई सावळी ग माझी आई मला किती प्रेम देई विजला दादी कसा जाऊ मी मंदिर नंदा आई नावाचा नंदादीप एकदा विजला की घराची शोभा संपली आज म्हणून हा दराडे परिवार ज्यावेळेस त्यांची 2 मुलं मला पाठीमागं बसल्यानंतर माहिती सांगत होती त्यावेळेस 2 वर्ष झाली आई सोडून गेली या पोरांना पण आजही त्यांच्या डोळ्यात अश्रू बघायला मिळतात
कुणासाठीही डोळ्यात अश्रू येत नाही आता कलियुगा. फास्ट फॉरवर्डचा जमाना आला. गोरख महाराज, फास्ट झाली दुनिया. या फास्ट झालेल्या दुनियेमध्ये कुणाला कुणाची ओळख नाही राहिली आता. खेडेगावात बरं आहे, शहरी संस्कृती फार अवघड झाली. शेजारच्याची ओळख करायची म्हणलं तर 2 वर्ष निघून जातात, तरी शेजारी कोण राहिला याचा मेळ लागत नाही. त्यावेळेस 2 पोरं मला ज्यावेळेस माहिती सांगत होते आदरणीय आईंविषयी, त्यावेळेस आमचे कैलास दादा, सोमनाथ दादा सांगत होते, महाराज आम्ही तिसरीत असतील कदाचित ते. त्यावेळेस त्यांचे वडील त्यांना सोडून गेले आणि वडील सोडून गेल्यानंतर आमच्या आईनं हे सगळं वैभव उभा केलं. त्यांचं जे सांगणं होतं ना बाबा, त्यांचं जे सांगणं होतं ते सांगणं स्वाभिमानाचं होतं, अभिमानाचं नव्हतं. आणि मी तर लय सोपं सांगणारा वक्ताय. माणसाचं जीवन स्वाभिमानाचं असावं, अभिमानाचं. अभिमान आपला लवकर शेवट करतो आणि स्वाभिमान आपल्याला शेवटापर्यंत नेऊन पोचवतो. लक्षात ठेवा. कमने कमरनेची सरी तू कमने कमरनेची सरी तू समाधी उरे कीर्ती मागे उत्तमाची उऱ्या कीर्ती मागे, उत्तमाची उऱ्या कीर्ती मागे. का लक्षात ठेवलं असेल यांनी एवढं कर्तृत्व आईचं? तू का म्हणे एका मरणची सरे आणि उत्तमाची उरे. तेवढी कीर्ती शिल्लक राहण्याकरता आपल्या परिवारासाठी म्हणा, समाजासाठी म्हणा, जगासाठी म्हणा, काहीतरी आपण देणं लागतो. या न्यायानं आदरणीय आईंचं जाणं झालं 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी. आणि या समस्त दराडे परिवारानं आईंच्या ऋणातून उतराय होण्यासाठी हा छोटासा केलेला प्रयत्न आहे. वर्षश्राद्ध म्हणा, पुण्यस्मरण म्हणा, याचा अर्थ थोडक्यात सांगून जातो तुम्हाला, ऐका. केलेल्या पूर्वजांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अल्पसा हा केलेला प्रयत्न त्याला म्हणायचं असतं. कारण बाबा, पूर्वजांच्या ऋणातून पूर्णतः उतराई होता येत नाही. मी तर लय सोपं सांगतो, ऐका. 3 जणांच्या ऋणातून माणसाला उतराई होता येत नाही. एक, ज्या भगवंतानं हा नरदेह दिला त्या देवाच्या ऋणातून उतराई होता येत नाही. आणि एखादा बसलेला म्हणेल आम्हाला भगवंताच्या ऋणातून उतराई व्हायचं, काय करावं लागेल? काकड्यामध्ये त्याचा पुरावा आला. जेने हा जीव दिला दान, कयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही गुण कयाचे जोया भिवरे जाते, जोया भिवरे जाते. जेने हा जीव दिला दान, कयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही गुण दयाचे जोया भिवरे जाती, जोया भिवरे जाती. त्याच्या ऋणातून उतराय व्हायचं असेल तर जेने हा जीव दिला दान, आपलं प्रथम कर्तव्य आहे तयाचे करीण चिंतन. दुसरा उपकार सांगितले ते म्हणजे संतांचे उपकार सांगितले. किती उपकार सांगितले ऐका. त्यांचे उपकार अगदी सरळ रेषेत आहेत. एक तर उजळावया आलो वाटा, खरा खोटा किंवा जगाच्या कल्याणा. संतांचे किती येथे उपकारासाठी किती प्रमाण आहेत संतांचे उपकार? त्यांचे खरे उपकार, त्यांचे खरे उपकार, एक देव संत किती उपकार आहेत. मार्ग दावून गेले आधी, आपण एकच करायचं, तेनेचे पण ते चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. संतांनी दाखवलेला मार्ग हा सरळ रेषेत आहे, अगदी सोपा आहे. महिला मंडळ, मुंग्यांची रांग माहिती आहे तुम्हाला? मुंग्या माहितीये का? माझी भाषा कळते तुम्हाला? पुरुष वर्ग कळते माझं बोलणं?
असं उगत माझ्या तोंडाकडे राका राका बघू नका. तुमचं माझं काही वैर नाही, बांधाला बांध नाही. मी काय पैसे मागे आलो तुम्हाला इथं? हा ठरल्यात तेवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे बघितले असं वाटायला लागले बाबा अख्ख्या गावाचं कर्ज तुम्हाला एकट्यालाच फेडायला लावले. आय असं नका बरं. 1 तास कीर्तन करायचं, मनाचं कान करू नाही का? अजिबात जास्त वेळ तुमचा घेणार नाही. महिला मंडळींना मी प्रश्न केला होता, मुंग्या माहिती आहे ना? काळ्या, तांबड्या, हिरव्या नाही तरी सुद्धा होय म्हणतात काय काय. पण त्या मुंग्यांची रांग कधी पाहिली का तुम्ही? ओळ कशी असते? किती मोठी भिंत असू द्या किंवा किती लांबपर्यंत जायला सांगा त्यांना, सरळच रेषेत जाणार त्या. आणि गडी तुम्हाला माझा प्रश्न आहे, मुंगळं बघितलं का? म्हणजे तुम्हाला नाही म्हणत मी, रांग विचारतो. हा मुंगळ्याची रांग बघितली का? त्यांची रांग नसतेच मुळात. ते ह्याच्या पायात पाय अडकवतो, त्याच्या ते बी पुढं जात नाही आणि मागच्याला बी कोण? हा मुंगळ्यात सांगतो मी बाबा. हा ते जात एवढी हुशार, पण मुंग्यांनी जसं सरळ रांगेत किती जरी लांब जायला लावलं तरी त्या सरळ चालतात. संतांनी दाखवलेला मार्ग हा सरळ रेषेत आहे, पण आपण त्या मार्गाने जायला तयार नाही आणि त्याचा परिणाम संसार दुःखाचा झाला. संसार तसा सुखाचाच आहे बरं काय का? संसार सुखाचा आहे पण दुःखाचा होतो कधी? नसलेल्या गोष्टीची अपेक्षा संसारात नाहक केली की त्याचा परिणाम संसार दुःख देतो. म्हणून लय अपेक्षा करायची नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असुदावे समाधान. एक लक्षात ठेवा, जसं भगवंतानं ठेवलंय तसंच राहण्याचा प्रयत्न करा. कारण हे आयुष्य पुन्हा नाही माणसाचं बरं का पुरुष वर्ग. हे आयुष्य एकदाच आहे, पुन्हा कधी मिळेल तसा तर सहजासहजी मिळतच नाही. मंडपात बसलेले आपण लय भाग्यवान आहोत. लय जन्माचं पुण्य असेल म्हणून कदाचित आपल्याला हा मुन्नरदेह मिळाला. बहुत जन्मांती जन्माला देणारा, बहुत जन्मांती जन्माला देणारा, बहुत जन्मांती जन्माला बहुत जन्माला देणारा. देवा तो यारा कनियाता, देवा तो यारा नर बसलेले ऐका बरं का. बहुत जन्मांती, बहुत मध्ये किती किती वेळा जन्मायावे, किती वेळा आला गेला, मग कुठं आला? इतर योनीमध्ये जन्म झाला. 84 लक्ष योनी पुराणात सांगितलं. मग एक योनी आणि कोटी कोटी आणि मग लागे वारा मनुष्य जन्मा. मग मिळाला कसा? पावला हा देह कागटाळी न्याय, न घडो ते उपाय घडो आले. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा. बसलेले जागा आहे ना तुम्ही. कावळा नावाचा पक्षी एवढा चतुर आहे, एकच डोळा आहे पण त्याच्यासारखा चतुर दुसरा कुणीच नाही. मग चांगल्या माणसाला कावळा गावत नाही, पण आंधळ्यानं कावळा धरला. कशासाठी आहे का? एका राज्यात एका राजानं घोषणा केली, जो कोणी कावळा धरून आणेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पण हाव पण लय वाईट असते बरं का. काय काय माणसाला हाव एवढी विचित्र असते, सांगून जातो ऐका. ते आंधळात आहे, ते आंधळ होतं, बहिरं नव्हतं बरं का. म्हणजे राजानं सोडलेला आदेश कानापर्यंत पोहोचला. अख्खं गाव निघालं, अख्खं गाव ओस पडलं, सगळी हुडकाय निघाली. काय हा? कावळं हुडकायला अख्खं गाव, कावळाच सापडना कुणालाच. पण या आंधळ्याचं नशीब म्हणावं बाबा. हे आंधळ नदीमध्ये गेलं आंघोळीसाठी, नदीत उतरलं, बुडी मारली. बुडी मारल्या बरोबर जसा वर आला देवाच्या नावानं दोन्ही हातानं जशी टाळी वाजवायला लागला,
तशी टाळी नाही वाजली पण टाळी हा कावळा मात्र. पण त्यानं हे ऐकलं होतं एक कावळा धरला की अर्ध राज्य आहे. मग जर 2 कावळा नेलं तर हा अख्खच राज्यदान मिळेल. राजाच्या गादीवर आपणच बसेल. त्याला जरा ती आशा आली, अभिलाषा आली. तो म्हणला थांबा आता एकदा मिळालाय ना. कावळा धरणं लय सोपं आहे. त्याच्या डोक्यात आलं नदीत जायचं, बुडी मारायची, टाळी वाजवली की हा पुन्हा नदीत गेलं. कावळा बघलं, धरला, बुडी मारली, वर आला आणि जशी टाळी वाजवाय गेला तसा कावळा गावला का गेला होता तो बी. पण इतर जणांनी एवढे प्रयत्न केले कावळा सहजासहजी सापडला नाही. पण आंधळ्यानं टाळी वाजवण्याच्या निमित्तानं हातात कावळा आला. एवढा सोपा आपल्याला मिळाला. मग मिळालाय तर त्याची किंमत सुद्धा हा कळाली पाहिजे. म्हणून मी एक वाक्य सांगितलं तुम्हाला, आयुष्य पुन्हा नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. एकदाच आहे हे आयुष्य. मिळाले आनंद घ्या या जीवनाचा, पुन्हा नाही मिळणार. आनंद या जीवनाचा सुगंध परी दळला पाव्यातला सूर जैसा ओटातून ओघळावा. आनंद या जीवनाचा फार सुंदर आहे हो. जगता आलं पाहिजे. म्हणून दिलेलं हे आयुष्य भगवंताने, संतांनी चांगलं काय वाईट काय शिकवलं. आणि जन्मदात्या मायबापानं तळ हाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, लालन पालन पोषण करून तुम्हा आम्हाला मोठं केलं. मग जीवन जगत असताना आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ द्यायचा नाही. आणि मी तर लय स्पष्ट बोलणारा वक्ता आहे. आपल्याला दुसऱ्याला त्रास देण्याचा अधिकार या जगामध्ये कुणी सुद्धा बहाल केला नाही. काय अधिकार आहे आपल्याला? प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून कधी दुसऱ्याला त्रास देत बसू नका. संसार आपण करतो यात काय नवल आहे? आपल्यापेक्षा लय सुंदर आणि चांगला संसार पशुपक्षी करतात. लय सुंदर. महिला मंडळ कोंबडीच्या मागं पुढं 20 पिल्लं असतात. तिची 20 पिल्लं कोंबडीच्या मागं पुढं असतात. तरी थाटात संसार करून दाखवते. कोण? आपल्याला 2च पोरं असते तरी आपलं तोंड माणसात बघायसारखं नाही. आपली फार वाईट अवस्था आहे. कोंबडीचं मरू द्या, सुगरण नावाचा पक्षी सगळ्याला माहिती असेल. सुगरण महिला स्वयंपाक करते ती सुगरण नाही. सुगरण नावाचा पक्षी. आता काही भागात वेगळा फरक आहे. आता काल आम्ही कीर्तनात गेलो होतो, काय शब्द सांगितला? गवळण म्हणले. कोण? कुठं सुगरण कुठं गवळण, भागाभागात फरक आहे. पण सुगरण नावाचा पक्षी एवढा सुंदर संसार करून दाखवते. सुगरणीचं घरटं पाहिलं कधी? सुगरणीचं घर कुठं असतं? तर झाडाला असते. मला बी कळतंय की बाबा काय झालंय, बसलेल्यांचा भ्रम झालाय. ह्या तरण्या पोरांनी धोत्र घातली, नेहरू घातलं म्हणजे ह्यांना काय कळत नाही. ती बसल्या बसल्या विचार करतात बहुतेक शाळेत मेळ लागला नसेल, मंद असेल, ढ असेल म्हणून इकडं आलं. पण माझं शिक्षण तसं मला लिहायला वाचायला एवढं बऱ्यापैकी झालंय बाबा. तसं माझं BSc झालंय, प्लेन BSc. आणि केमिस्ट्री स्पेशल होता माझा. आणि वर्गात 1 नंबरनं पाजलेला विद्यार्थी आहे मी तुमच्या पुढं बरं का. आता तुम्ही म्हणाल मग इकडं कसं काय आला बाबा? तिकडच्या पेक्षा इकडं जरा बरं आहे. असं काय ऐक. फार सुंदर संसार सांगितला सुगरणीचा. झाडाला असतं पण सहज नाही. विहिरीच्या कडेला झाड असतं. आणि जी फांदी विहिरीत लोंबली का त्याच्याच शेंड्याला तिचं घर असतं. कुणीतरी विचारलं का ग बाई एवढी मोठमोठाली झाडं आजूबाजूला आहेत, याच झाडाला याच फांदीला का घर बांधलंस तू? त्यावेळेस त्या सुगरणीनं उत्तर दिलं, दादा भविष्यात मला पिल्लं होणार आहेत आणि या घरट्यात मी माझ्या पिल्लांना जन्म देणार आहे. सरपटणारा प्राणी कधीही झाडावर चढू शकतो आणि माझ्या पिलांचा. मी तुम्हाला एक आई सांगतो या प्रसंगातून, काय प्रेम असतं आईचं आपल्या मुलावरती. ऐका जरा कान उघडे ठेवून. ज्याला सांगत होती तो दादा म्हणतो, अगं याही झाडावर सरपटणारा प्राणी चढेल, तुझ्या पिलांचा घात कर. अरे ती म्हणते येऊ दे तर खरं, माझं घर नीट बघ. आणि त्या सुगरणीचं घर खरंच नीट बघा, 1.5 फूट लांब असतं सुगरणीचं घर आणि तेही टांगलेलं असतं झाडाला. त्या सुगरणीच्या घरात प्रवेश करायचं म्हटलं ना खालून वर जावं लागतं, खालून. तो सुगरण सांगते, जर यदा कदाचित भविष्यात पिल्लं झाली, सरपटणारा प्राणी जर आलाच तर त्याला आधी खाली यावं लागेल, पुन्हा वर यावं लागेल. वर येत असताना वरचा शेपूट सुटणार आणि तो सरपटणारा प्राणी
अय गडी कुणाचं डोकं आहे? आपलं बरं आहे ना? काय कायचं तर अख्खं आयुष्य गेलं एक घर बांधण्यात. हिकडलं बी तडपाड, तिकडं बा. हिकडला गोटा उचल ने रानात चोरी झाली, आलाच गावात. गावात हाणाहाणी झाली, चाललाच तालुक्याला राहिला. काय हाणून घेता का आपल्या? आणि मग मारता म्हणतो आपल्याच्यानं एक घर बांधणं होत नाही. अहो त्या सुग्रण नावाचा पक्षी आयुष्य जिजवलं आपल्या पिल्लांसाठी, एकदाच घर बांधलं. आणि त्या सुगरणीच्या घरट्याला खोपा म्हणतात. आणि एका कवीनं त्या सुगरणीच्या खोप्याचं वर्णन केलं बाबा. फार सुंदर वर्णन आहे, ऐका. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाला टांगला. खोपा म्हणायचं असतं सुगरणीच्या त्या घरट्याला. लय जीव असतो आपल्या लेकरांवरती त्या सुगरणीचा. किती जीव असतो सांगू का तुम्हाला? महिला मंडळ ऐका. चिमुताई नावाचा छोटासा पक्षी आहे. आणि तो पक्षी जवळ घ्या तुमच्या आणि त्याचे पंख छाटा तुम्ही. आणि त्या घायाळ झालेल्या पक्षाला विचारा, जातेस कुठं? तुला पंख राहिले नाही आता. त्यावेळेस तो घायाळ झालेली ती चिमुताई, तो पक्षी तुम्हाला उत्तर देईल, दादा माझी पिलं माझी घरट्यात माझी वाट बघतात. लक्षात ठेवा, पक्षाच्याच त्या चिमुताईलाच फक्त वाईट वाटतं असं नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मायला घरातून बाहेर काढता आणि तुमच्या जन्मदात्या बापाला तुम्ही घरातून बाहेर काढता, त्या दिवशी त्यांची सुद्धा अवस्था. ही लहान लेकरं जरा गप करावं, जरा बसवा खाली. खाली बस, बस ताई खाली. ए बाळा बस खाली. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मायला बापाला ज्या दिवशी घरातून बाहेर काढता, त्या दिवशी त्यांची सुद्धा अवस्था एका घायाळ पक्षाप्रमाणे असते. खसपटत का होईना, पण ती चिमुताई आपल्या पिल्लांकडे जायला निघते. क्षणाक्षणाला आपल्या लेकराची आठवण तिला होते. शोकांतिका आहे. आपला महाराष्ट्र हा मातृदेवो भव पितृदेवो भव मध्ये मानणारा आपला हा महाराष्ट्र राज्य आहे. भारत देश आहे आपला हा. मातृदेवो भव मानणारा भारत देश आहे. आणि या भारत भूमीमध्ये आज वृद्धाश्रम भरून चालली बाबा. माझ्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. माझ्या स्वतः नारदाच्या गादी खोटं बोलणार नाही. बारामती तालुक्यात शिरसुफळ नावाचं गाव आहे, तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल. आमच्या इकडून शिरसुफळला जायचं म्हटलं की मधून तांदूळवाडी मार्गे जायला रोड आहे. सकाळचं कीर्तन होतं वर्षार्धाचं. कीर्तन करून घराकडे निघालो, माझ्या लक्षात आलं इथं कुठेतरी वृद्धाश्रम आहे. बाळानाना गावडे होते माझ्यासोबत. आजही मला तो प्रसंग आठवतो. नानांना म्हटलं, नाना इथं वृद्धाश्रम आहे, बघू तरी नेमकं कशी सोय असते, काय नेमकं केल्या जातं इथं. गाडी लावली, गाडी उतरून मी आत त्या वृद्धाश्रमात प्रवेश केला. जात असताना आत गेल्यानंतर बैठक व्यवस्था फार सुंदर आहे, अगदी सावली वगैरे केलेली आहे. मी आत गेलो, एक आजीबाई भिंतीला टेकून बसल्या होत्या. माझा हा पोशाख बघितला, धोतर नेहरू टोपी बघितली, आणि त्या आजी माझ्या जवळ आली, माझे पाय धरले. मीही त्या आजींचं दर्शन घेतलं आणि त्या आजीचा तो पोशाख बघितला, त्यावरून माझ्या लक्षात आलं कदाचित ही आजीबाई आपल्या इकडची नाही. मग मी न राहून त्या आजीला प्रश्न केला, आजी तुमच्या पोशाखावरून तर तुम्ही इकडच्या वाटत नाही, तुमचं गाव कोणतं नेमकं? आजी म्हणते, महाराज खरंच आहे तुमचं, मी तुमच्या भागातली नाही. मग मी लातूरकडचे. मी म्हटलं एवढ्या लांब ना आजी तुम्ही इकडे कशा काय? तुम्हाला कुणी नाही का? मुलं नाही का तुम्हाला? आजी म्हणते, महाराज असं म्हणू नका, 2 वाघासारखी पोरं आहेत माझी. काय त्या आईचा स्वाभिमान असेल बाबा, 2 वाघासारखी मुलं आहेत माझी. म्हटलं एवढं स्वाभिमानानं सांगता, मग तुम्हाला घरची परिस्थिती गरीब आहे का? आजी म्हणते, असंही काही नाही, एक पोरगा वकील आहे माझा आणि एक पोरगा कंपनीत मॅनेजर पदावर कामाला, 1,25,000 पगार आहे माझ्या त्या पोरा. म्हटलं आजी एवढं स्वाभिमानानं सांगता तरी इकडं का आलात तुम्ही? आजी म्हणते, महाराज मला हाऊस नव्हती इकडे येण्याची, अजिबात हाऊस नव्हती. पोरं लहान असताना पोरांचा बाप सोडून गेला आम्हाला. दुसऱ्याच्या शेतात सालानं राहिले, राबले. वकील पोरगा होण्यासाठी स्वतःचे सगळे दागिने मी घालून ठेवले. घर विकलं, राहतं घर, झोपडीत राहतो तो आम्ही. पोरं शिकवली कष्टानं, स्वकष्टानं मुलं शिकवली. पोरांना नोकरीला लावलं, पोरांची लग्न थाटामाटात लावली. लग्न लागली, आलेल्या सुनांनी 6च महिन्यात सांगितलं, एक तर तुमची म्हातारी आई घरात राहील, नाहीतर आम्ही घरात राहू. आजी म्हणते, पोरांचं बरोबरच आहे महाराज, मी पिकलं पान आज ना उद्या जाणार आहे. माझ्या पोरांना आधार फक्त त्यांचा आहे. मी गेली की पुन्हा त्यांना आधार, मी गेली निघून तर काय एवढं नाही, पण बायकांचा आधार त्यांना आहे. म्हणून बसलेले लक्षात ठेवा महिला मंडळ, जेवढ्या सुना कीर्तनात बसल्या ना, सुना, अय सुनांनो, माझं वाक्य जरा नीट
सुना सुना म्हणजे ऐका. सासवालाच हसल्या बाबा, तरी पण सांगून जातो ऐका. सुना जेवढ्या कीर्तनात बसले ना त्यांनी नीट माझं वाक्य ऐका. तुम्ही कुणाची तरी सून आहे. किती वर्ष? हा, लय झालं 30 25 30 35 वर्षाचा काळ तुम्ही कुणाची तरी सून आहे. 30 वर्षाचा काळ जाऊ द्या, 30 तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणार आहे. आणि विश्वमाऊली ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीत सांगतात, येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती आणि एर त्याच्या अनुष्ठिती सामान्य सकळ. वडीलधारी माणसं जसं वागतात, तुम्ही जसं तुमच्या सासू सोबत वागला तशी येणारी सून सुद्धा तुमच्या सोबत व्याजासहित वसूल करणार. आणि त्यातली त्यात माझी काळीची बाई, मी बोललेलं खरंच होतं भाऊ. हा बघा, म्हणजे कसं सासू सोबत वागायचं ते आताच नीट ठरवा. हो, फार वाईट आहे, भयान काळ निघाला. आजीनं मान खाली घातली, सांगितलं महाराज जे आयुष्य घरी जगण्यात मजा होती त्या आयुष्यात 4 भिंती जगण्याची वेळ माझ्यावर आली. म्हटलं आजी सेवा घरी चांगली. ती म्हणली सेवा इथं लय सुंदर आहे, 3 टाइम गरम जेवण आहे, झोपायला खोट आहे, गाद्यावरून फॅन आहे, सगळं काय जिथल्या जिथं आहे. पण जे आयुष्य नातवंडातून मुलाबाळात खर्च करायचं होतं ते चार भिंतीत आयुष्य. त्या आईचे ते शब्द ऐकले ना आज जाण्याची इच्छाच मरून गेली भाऊ माझी. बाहेर निघालो, जाता जाता त्या आजीनं शेवटचं वाक्य वापरलं, महाराज या 4 भिंतीच्या आतमध्ये आता फक्त मरण कधी येतं याची वाट बघत बसली म्हणते ती म्हातारी. काय वेळ आणतात काय काय मुलं आपल्या मायाबापास. लय कष्ट केलेलं असतं त्या आईनं. जेवढा भगवंत आपल्यावरती उपकार करतो तितकेच उपकार आईचे आपल्यावरती आहे. किती उपकार आहेत भगवंताचे आणि आईचे ऐका. लेकराची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस होऊ तराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ वाळीन जीव माझा सावळ विठाई विठ्ठल माय बापा जन्मोजन्मी पूजा तुझ्या पाऊलांची. जन्मोजन्मी पूजा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठल माय बापा लेकरांची सेवा. नाही टाळ्या वाजवणार ही माणसं मला माहिती. आता काय वाजवता, इष्टी गेली जिबडाला, आता काय करणार, जिबड भरेपर्यंत वाट बघत बसवं लागला. तुमचा एकच भ्रम आहे, तुम्ही म्हणणार ह्यो पैशावा आलाय काय फुकाट आला, हे जर वरडायचं काम आहे. बरं कामाला झोपला बाबा मला स्टेजवर तुम्ही असू द्या. म्हणजे वरडता वरडता माझा इथं जीव जरी गेला तर तुम्हाला काय फरक पडणार नाही. दराडे परिवार सोमनाथ दादा तुमची पाहुणे लयच हुशार बाबा, मारायला बसली मला खुशाल म्हणतात फरक पडणार नाही. असं फार सुंदर वर्णन आलं. लेकरांची सेवा केली सत्व आहे, नाही उपकारातून उतराय होता येत. काय करते आई ऐका. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा. मी काय सांगतो माहिती आहे तुम्हाला, हा विषय आई विषय का सांगतो एवढं, मला आलेल्या या परिवारानं सांगितलं होतं महाराज आई विषय जरा जेवढं जास्त बोलता येईल तेवढं बोला. कारण आमच्या आईनं आमच्यासाठी एक भगवंत सुद्धा एखाद्यासाठी करू शकत नाही एवढे उपकार आमच्या आईनं आमच्यावरती केले. आम्ही कधीच आमच्या कातड्याचा जोडा जरी काढून आमच्या आईच्या पायात घातला असताना तरी आमच्या आईच्या ऋणातून आम्ही उतराय झालो नसतो. म्हणून जेवढं बोलता येईल तेवढं आई विषय बोला म्हणून हा विषय मांडतो. नाही तर मी उतराई काय द्यावे द्याची व्हावे उतराई. हे काय देऊ त्याती भावे उतराई. काय देऊ त्याती भावे उतराई. पायी जीव थोडा पायी जीव थोडा पाय जीव थोडा. काय देऊ त्याती भावे उतराई. काय देऊ त्याती
भावे उतरा. काय केलं त्या आईनं, काय द्यावे, किती जरी उपकार केले तरी त्या आई चरणातून उतराय होता येत नाही. मग उपकार काय केले ऐका. केले उपकार सांगू मी काय. बापण हे संतांचे उपकार आहेत. आणि आईचे उपकार. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली भरविला मोती चारा. दूर उडाली पाखर पांग आईच फिटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. माया मंदिर आलले घायाळ झालेल्या पक्षाप्रमाणे त्या मायची अवस्था होती. ज्या दिवशी आपले लेकरं दुःखात बघते ना ती माय फार सहन केलेला असतं तिनं. काय सहन केलं नाही. अहो 72 सारख्या दुष्काळात त्या मायने लेकरं लहानाची मोठी केली. काय उपकार करावेत अजून तिने. 72चा दुष्काळ माझ्यापेक्षा म्हणजे मला तर माहितीच नाही. पण जुनी माणसं कीर्तनात बसलीत त्यांना विचारा 72चा दुष्काळ काय भयान होता. एवढा भयान फक्त माणसंच माणसाला खायची बाकी होती. एवढ्या भयान दुष्काळात त्या माय बापानं मुलं लहानाची मोठी केली. पण भगवंत या असाय लक्षात ठेवा. ज्या मायनं खरी सेवा लेकरांची केली, लेकरांना खरंच मायची सेवा करायची असते, त्या लेकरांच्या जवळ त्या आईला भगवंत जास्त वेळ नाही ठेवत जास्त वेळ. कारण जी माणसं परिवाराला आवडतात, जी माणसं घराला आवडतात, जी माणसं गावाला आवडतात, तीच माणसं नेहमी जो आवडे सर्वा तोची आवडे देवाला. जो आवडे सर्वा. म्हणून एकदा गेली की गेली माणसं पुन्हा नाही येत आपल्यात ती. एखाद्याच्या घरातून तरुणाचा टपोरगा निघून गेला की दुःखाची जाणीव होते. लेकरू लहान असताना लेकराची आई निघून गेली की त्या लेकराला जाणीव होते त्या आईची शेवटापर्यंत. म्हातारपणात एखाद्याची पत्नी आणि म्हातारपणात एखाद्याचा मालक निघून गेला की क्षणाक्षणाला त्यांची आठवण होते. लक्षात होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. कशी काळाची चावल आली बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार होता सोन्याचा. आणि तुकोबरा यांच्या भाषेत विचार केला. देवा तुझा माझा कारे वैराकार दुःखात डोंगर दाखविसी बळे बांधोनिया देश काळा हाती. जातात माणसं अपसुक निघून गेली आपल्यातली काही माणसं. भाग्यवान आहोत भगवंतानं आपल्याला अजून जिवंत ठेवले. कोरोना सारखा आजार येऊन गेला माहित आहे ना. इकडे आला होता का. अहो तो प्रत्येकाचाच पाहुणा झाला बा. त्याने कुणालाच सोडलं नाही. आणि त्या कोरोनाच्या काळात एक मात्र गोष्ट लक्षात आली प्रत्येकाच्या. मरणाच्या पुढं पैसा बी चालत नाही आणि मरणाच्या पुढं वशिला बी चालत नाही. खासदार राजीव सातवा सारखा माणूस गेला या कोरोनात. भयान प्रॉपर्टी होती नाही टिकता आलं. म्हणून असलाच लय पैसा लय अहंकार करू नका. कुठपर्यंत तुमच्याकडे राहणार आहे. अहो प्रत्येक गोष्टीला वाट असते लक्षात ठेवा. वाटा प्रत्येकाला असतात.
तुम्ही जोवर घरात आणून देताय तोवर लय किंमत देणारी माणसं आहे. तुकोबऱ्या काकड्यात सांगता जो वरी चळण गा तो वरी म्हणती माझा. मानिती लहान मानिती थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली लय सोप प्रमाण धनवंता लागी सर्व मान्यता. म्हणून लय हे आयुष्य आहे आणि आयुष्याची किंमत तेव्हाच आहे ज्या दिवशी आपल्या वाट्याला दुःख आहे. संघर्षाशिवाय माणसाला आयुष्याची किंमत कळत नाही. मी तर नेहमी सांगतो ऐका, माणसाच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये रोज नवीन संकट असलं पाहिजे. रोज संकटाला सामना करता आला पाहिजे. रोज दुःख पाहिजे वाट्याला. रोज संघर्ष पाहिजे. कारण संघर्षाशिवाय माणसाला आयुष्याची किंमत कळत नाही. रोज विरोधक पाहिजे. रोज आपल्या जीवनात ना रोज विरोधक. कारण विरोधक हे चांगल्याच माणसाला असतात. आणि अजून उघड बोलू का अजून उघड आहे का. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक. हा नाही तर यो रस्ता सोडला आणि इकडे आल्यावर गतिरोधक नाही बघायला मिळाला मला कॅनलच्या पट्टीला. का रस्ताच तसा आहे आणि विरोधक कुणाला. आणि लय चांगला रस्ता असल्यावर त्याच्यावर गतिरोधक बघायचंच असलं तुम्हाला तर बारामतीहून फक्त बावड्याला आणि गाईंदापूर मधल्या त्या आमच्या विशाल महाराजाच्या गावानं पड्या किती गतिरोधक आहे बाबा. 107 गतिरोधक आहे. ह्यांनी मोजलं बघा ते एवढं. का रस्ता त्या क्वालिटीचा आहे. चांगल्याच माणसाला विरोधक आहे. वाईटाला कुणी विचारत नाही. चौकात निघालं तरी ते म्हणतात असं बी नालायक आहे त्याच्या कुठं नादाला लागतो. का लायकी ती होती. चांगल्याच माणसाला त्रास होतो लक्षात ठेवा. म्हणून जे वाट्याला आलं कधी खचून जाऊ नका. दुःख आहे आणि दुःखाशिवाय किंमतही नाही. असंच कीर्तनात सांगतो बाबा. काल एक मात्र चालू कीर्तनात उठलं. मला म्हणलं महाराज तुम्ही जर संसार दुःख सांगितलं संकट सांगितलं तर आम्ही कुठं जायचं बाबा. मी म्हटलं अहो त्याच्याशिवाय किंमतच तुम्हालाही नाही तुमच्या संसारालाही नाही. पटवून देतो ना पटवून. त्यांना म्हणलं दवाखान्यात गेलाय कधी. ते म्हणले हो गेलोय. मग दवाखान्यात आयसीयूची रूम पाहिली का. पाहिली. व्हेंटिलेटरवर पेशंट असतो बेड असतो त्या बेडवरती पेशंट असतो आणि त्या पेशंटच्या डाव्या किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये वरती एक मशीन असते आणि त्या मशीन मधून एक रेषा असते. 2 रेषा असतात. एक सरळ असते आणि एक अशी वर खाली वर खाली वर खाली होत सरळ शेवटपर्यंत पोहोचते. जोपर्यंत रेषा वर खाली होते ना तोपर्यंत डॉक्टर सांगतात ह्याच्यात अजून आपल्या भाषेत राम आहे. ह्याच्यात अजून जीव आहे. तीच वर खाली होणारी रेषा सरळ झाली की डॉक्टर सांगतात ह्याला उचला अन्या. कुठं कीर्तनाकडं नाही. आता ते कीर्तन ऐकण्याच्या पलीकडे गेलं वा. त्याला स्मशानभूमीमध्ये न्या. वाकडी तिकडे रेषा म्हणजे आयुष्यातली संकट आहे. सरळ झाली आयुष्याला किंमत नाही. तीच वाकडी तिकडे रेषा हॉस्पिटल मधली सरळ झाली की याला सुद्धा किंमत नाही. पण सांगू तुम्हाला दुःख तेव्हाच वाट्याला येतात ज्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी चुकतं. आणि जे कर्म चुकतं त्या कर्माचं फळ भोगाच्या रूपाने आपल्याला भोगावं लागतं. रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये तुमच्या पुढे सांगतो ऐका. सीताई साहेबाचा स्वयंवर आखला आणि त्या स्वयंवरात पण होता. काय पण होता. पुढे शिवधनुष्य ठेवला होता आणि जो कोणी उचलेल छातीपर्यंत आणेल आणि भात्यातला बाण काढून शिवधनुष्याला लावेल त्याच्या गळ्यात वर माला घालायची सीताई साहेबांना. 4000 राज्य जमले. किती अय अकोलेकर उत्तर द्या. किती 4000 राज्य जमले त्या स्वयंवराला. ज्यांचं झालं होतं ना ज्यांना 2-2 पोरं ती बी निघाली. कुठं कुणीतरी विचारला अरे तुझं लग्न झालं तुला 2 पोरं आहे तू कुठं चालला. ते म्हणतो उचलाय नाही चाललो. मग कुणाचं कसं होतंय. हा बघायला माणसाच्या ना. अहो माणसाची जात एवढी विचित्र आहे. स्वतःच्या घरात रोज हाणाहाणी झाली तर तिकडं लक्ष नसतं पण ते दुसऱ्याच्यात वाईज कुरबुर ऐकू आली ते बितडाला कान लावाय चाललं बाबा दुसऱ्याच्या घरी. ते बोलले उचलाय नाही बघायला आलो. लय जणांनी प्रयत्न केला हल्ला सुद्धा नाही. आणि मग लंकेचा राजा रावणावरती नंबर आला. रावणानं तो शिवधनुष्य उचलला कमरेपर्यंत आणला आणि रावण बाकीच्या राजांना म्हणतो टाळ्या वाजवा. तुम्ही नका वाजवू मी रावणात सांगतोय. टाळ्या वाजवा भजन करा माझं. बाकीचे राजे म्हणतात रावणा अरे टाळ्या भजन जय जयकार का बाबा. अरे तुम्हाला जो शिवधनुष्य जागचा हल्ला नाही तो मी कमरेपर्यंत आणला. वाजवा टाळ्या. बाकीचे राजे म्हणतात रावणा शेवटची पेटी फुटल्याशिवाय आम्ही काय फटाकडं वाजवत. हा
हा ज्याला कळलं त्यालाच कळलं बाबा. बाकीच्यानं आपलं 12 वाजून 10 मिनिटानं प्रसादाचं आयोजन आहे, जीवनच जा. कारण माझं कीर्तन ऐकायचं म्हणलं की 5Gचीच रेंज लागते माणसाला. त्याच्या वायरी निघून गेल्या त्याचं काम नाही बाबा. ते रावणाला सांगतात शेवटची पेटी फुटल्याशिवाय म्हणजे तोच शिवधनुष्य छातीपर्यंत ने. बात्यातला बाण काढून शिवधनुष्याला लाव. गजर गजर तुझ्या नावाचा जय जयकारच काय. अख्ख्या राजवाड्यात मिरवणूक काढतो तुझ्या आम्ही. रावणानं त्याच गर्वात शिवधनुष्य उचलला, छातीपर्यंत आणला आणि बात्यातला बाण काढण्यासाठी हात जसा माग गेला तसा रावणाचा तोल गेला आणि रावण पडला पाठीवरती आणि शिवधनुष्य त्याच्या छातीवर. तोंडातनं रक्त बाहेर यायला लागलं. विश्वामित्र होते त्या स्वयंवरात सिंहासनावर बसलेले. विश्वामित्रानं प्रभू रामचंद्राकडे बघितलं आणि सांगितलं देवा आता तुम्हाला उठावं लागते. प्रभू रामचंद्र पुढे आले, डाव्या हातात तो शिवधनुष्य उचलला, छातीपर्यंत आणला आणि भात्यातला बाण काढून शिवधनुष्याला लावला. अख्ख्या स्वयंवरात एकच गर्जना झाली, सियावर रामचंद्र भगवान की. देवाच्या नावाचा जय जयकार झाला. रावण लंकेत आला. मी कर्म सांगतोय बरं का बाबा, कसं कुणाच्या संगतीत राहा, फक्त कर्म करायला विसरायचं. चांगलंच कर्म आपल्या हातून झालं पाहिजे याचा माणसाने नेहमी विचार करावा. लंकेत आला आणि त्याच्या मामाला बोलून घेतलं. रावणाच्या मामाचं नाव मारीश. मारीच मारीश नाही, तो पिक्चर मधला मारीश. मारीच कुठं पिक्चर मारीश अमृतपुरी मधला ते पिक्चर आहे त्याच्यात नाही ना. आपल्याला मारीच पाहिजे. मारीच नावाचा मामा बोलवून घेतलं. सांगितलं मामा तुम्ही स्वयंवरात होता, जो प्रसंग घडला, जो माझा अपमान झाला त्या अपमानाचा मला बदला घ्यायचा. मारीच म्हणतो कुणाचा बदला घ्यायला निघाला. अरे तो करतो मान्यता करतो शक्तिनियुक्त असणारा भगवान परमात्मा आहे त्याचं ना. रावण सांगतो देवाचं कौतुक माझ्या पुढे सांगूच नका, कारण तसलं अख्खं देव मी एका वेळेस बंदिशाळेत टाकली होती. प्रमाणासहित सांगतो तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी आणि सांगा ते कवडी. 2 प्रमाणात बरं का गाथेत, एखादं मला येड्यात काढल बस उभा राहिलेल्या पैकी. तुका म्हणे ज्याची संपदा येवडी आणि सांगा ते कवडी. उत्तरार्ध तीच आहे पण पूर्वार्ध वेगळा आहे. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी आणि सांगा ते कवडी. 2 प्रमाण गाथेत आहेत, गेल्यानंतर बघून घ्या. अख्खे देव ज्यानं बंदिशाळेत टाकले होते तो देव, तो रावण, तो ते रावण सांगतो मी सुद्धा तेवढा शक्तिशाली आहे. फक्त तू एक काम कर, तू हरीण बन आणि जिथं सीता आहे तिथपर्यंत जा. हरीण ते बी कसलं कस्तुरी रंगाचं, कुठं सोने रंगाचं कातड शब्द आला. सांगितल्याबरोबर हा मारीच म्हणतो रावणा आयुष्यभर मी तुझ्या सोबत राहिलो, आजपर्यंत तुला मी काहीच मागितलं नाही, पण आज एवढं वाईट कर्म माझ्या हातून करून घेऊ नको रावणा. मारीच्यानं रावणानं म्यानातली तलवार बाहेर काढली, वरतीपर्यंत नेली. सांगितलं मामा होय म्हणला तर बरं आहे, नाहीतर एक घाव संपवल्याशिवाय राहणार. मारीच्यानं डोळे झाकले आणि विचार, हे प्रसंग जरा नीट ऐका. मारीच्यानं डोळे झाकले आणि विचार करायला सुरुवात केली. मारीच म्हणतो मी हरीण झालो तरी मला मरावं लागणारच आहे आणि हरीण नाही झालो तर रावण मारणारच आहे. पण मारीच म्हणतो हरीण झालो तर मरण देवाच्या हात नाही आणि हरीण नाही झालो तर मरण. मारीच म्हणतो असल्या पाप्याच्या हातनं मरण्यापेक्षा देवाच्या हातनं मेलेलं याला म्हणायचं कर्म. रावणाच्या संगतीत होता पण कर्म चांगलं करायला विसरला नाही आणि एकदा कर्म चुकलं की तेच कर्म प्रारब्ध संचित क्रियमान आपल्याला भोगाच्या स्वरूपात भोगावं लागतं. अभंगाच्या पहिल्या चरणात भोगतो न घडे संचिता वाचोली, भोगतो न घडे संचिता वाचोली. बाकी नीट लक्षात आलं तुमच्या. घडणं वेगळं आणि बिघडणं वेगळं. जर सोमनाथ दादा आमचे कैलास दादा जर 30 वर्ष लहान, अगदी 3री मध्ये इयत्ता 3री मध्ये असताना जर वडील सोडून गेले असते तर हे एक त्या आईचे या मुलांवरती असणारे फार मोठे उपकार आहे. त्या आईला पोरं नोकरीला नाही लावता आली. बाकी नीट आहे का बरं. पोरं नोकरीला नाही लावता आली पण पोरांवरती संस्कार करायला मात्र या आई विसरल्या नाही. आईनं सांगितलं असेल पोरांनो आयुष्य कसंही जगा, फक्त
जीवन जगत असताना जर समाजामध्ये कधी गेलात, गावात कधी गेलात, चौकात जर चला पाहिजे, एवढं चांगलं आयुष्य तुम्ही जगलं पाहिजे. आणि तेच संस्कार या दोन मुलांनी जपत, सांभाळत, जोपासना करत ही मुलं लहानाची मोठी झाली. या दोघांची एकच इच्छा होती, फक्त एवढ्या कमी वयात आमच्या आईनं आमच्यापासून लांब नव्हतं व्हायला पाहिजे. जेवढी आईनं आमची सेवा केली त्याच्यापेक्षा डबल आम्हाला आमच्या आईची सेवा करायची होती. पण लक्षात ठेवा, नीतीचा काळाचा फेरा दारात आला की तिथं वाचता येत. आणि अजून वाक्य सांगू का पुढचं, जेव्हा कधी माणूस आणि मरण या दोघाची जेव्हा कधी शर्यत लागेल बाबा, त्या शर्यतीमध्ये विजय हा मरणाचा किंबहुना मृत्यूचाच विजय होत असतो. लक्षात ठेवा, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. एकदा आपल्यातून एखादा जीव जायचं म्हटलं की जाणार म्हणजे जाणारच. म्हणून बसून खाण्याचे दिवस त्या वयात आई या परिवाराला सोडून गेली. क्षणाक्षणाला या परिवाराला त्यांची आठवण होते, कारण उपकारच तेवढे केले होते. थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार, फार उपकार असतात त्या आईचे. भगवंतही करू शकत नाही असे 5 उपकार त्या आई तुमच्या माझ्यावरती करते. कोणते 5 उपकार आहेत? 5 उपकार सांगून कीर्तन संपू. ऐका, फास्ट सांगतो जरा. पहिला उपकार केला त्या आईनं तुमच्या माझ्यावरती, गर्भामध्ये जागा दिली. फार मोठा उपकार आहे त्या आईचा. किती उपकार मोठा आहे सांगू, ऐका. तुम्हाला तालुका कोणता येतो? इंदापूर तालुक्यात एखादा खेडेगावातला माणूस नोकरी करता गेला आणि नोकरीच्या निमित्तानं जर इंदापूर सारख्या गावामध्ये गेला, तिथं राहण्यासाठी एखादी खोली भाड्यानं बघत होता. दिवसभर फिरला पण खोली काय भाड्यानं मिळाली नाही. चौकामध्ये आला आणि कुणीतरी सांगितलं, अहो आमका आमका माणूस आहे, त्याच्याकडे फ्लॅट रिकाम आहे, तुम्हाला तिथं खोली भाड्यानं मिळेल, जा तिथपर्यंत. तो गेला, त्या मालकाची भेट घेतली. मालकानं सांगितलं 50,000 डिपॉझिट भरावं लागेल आणि महिन्याच्या सुरुवातीला 10,000 भाडं आणून द्यावं लागेल किंवा 5,000 भाडं आणून द्यावं लागेल. त्यानं त्याच्या सगळ्या अटी मान्य केल्या. 50,000 डिपॉझिट भरलं आणि त्या खोलीमध्ये भाड्यानं राहायला सुरुवात केली. 2 वर्षाचा काळ गेला आणि त्याच मालकाच्या शेजारी मोकळी जागा होती, त्यानं स्वतः खरेदी केली पैशानं. त्याच जागेवर सुंदर बंगला बांधला. पण जेव्हा कधी चौकात गावात यायचा त्यावेळेस भेटल त्याला म्हणायचा, आमका आमका माणूस ना साक्षात देव माणूस आहे, त्यानं मला राहायला जागा दिली. मला सांगा, जी जागा दिली होती फुकट दिली होती का? भाड्यानं जागा दिली होती, पण तरी सुद्धा त्याला देव माणूस म्हणतो. ज्या मायनं 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवलं, कोणत्याच प्रकारचं भाडं आपल्याकडनं त्या आईनं घेतलं नाही. फार उपकार मोठा आहे गर्भामध्ये जागा. आणि अजून सांगू का, ज्याला वाटतं ना आईनं काय उपकार केले, 3 किलोचा दगड घ्या, पोटाला बांधा आणि रखरख त्या उन्हात फक्त 3 तास उभं राहून दाखवा. किती? नाही शक्य होणार आपल्याला. ती फक्त आईच करू शकते गर्भामध्ये जागा देऊन. दुसरा उपकार केला त्या आईनं, प्राणदान केले. प्राणदान केले त्या आईनं स्वतःची. प्रत्येक महिलेचा 3 वेळेस जन्म होतो. कधी ऐका महिला मंडळ, ज्या दिवशी एखाद्याच्या उदरातून, एखाद्या आईच्या उदरातून, कुशीतून एखादी लेक जन्माला येते, त्यावेळेस पहिला जन्म आहे तिचा, कुणाची तरी लेक म्हणून पहिल्यांदा जन्माला येते. तीच पोरगी लहानाची मोठी होते. 18-20 वर्ष वय होतं, पोरगी उपर होते. ज्या दिवशी तिच्या डोक्यावर अक्षता पडतात त्या दिवशी तीच लेक कुणाची तरी पत्नी म्हणून तिचा दुसरा जन्म आहे. आणि तीच पत्नी, तीच बायको ज्या दिवशी गरोदर राहते आणि कुणाची तरी आई म्हणून तिचा जन्म होतो, त्या दिवशी तिसरा जन्म आहे. कुणाची तरी आई म्हणून तिचा तो तिसरा जन्म. पण कुणावरती तशी वेळ येऊ नये, पण एखाद्यावरती आलीच. गर्भपणात असताना दिवस संपून गेले असावेत आणि डॉक्टरकडे त्या स्त्रीला नेलेलं असावं. डॉक्टर साहेब सांगतात त्या आईच्या पोटातलं पाणी कमी झालं, बाळाचे पाय फिरले येतात. तो डॉक्टर सांगतात आलेल्या घरातल्यांना, एक तर लेकराची आई जगेल, नाहीतर पोटातलं बाळ जगेल. एवढंच शब्द कानावर पडतात. घरातले सगळे उत्तर देतात, आम्हाला त्या लेकराची आई द्या, बाळा चव द्या, होऊन जाईल, पण लेकराची आई जगली पाहिजे. जिच्यावरती वेळ आली होती ना त्या आईला ते डॉक्टर साहेब जातो. त्या दिवशी लक्षात येतं आईचा रक्तगट वेगळा असतो आणि जन्माला आलेल्या लेकराचा त्याच आईच्या पोटात लेकरू वाढलेलं असतं, पण रक्त
गट सुद्धा वेगळा होतो. जिच्या रक्तापासून जे लेकरू वाढलं, रक्तदान केलं, चौथा उपकार केला, अस्थिदान केल्या, हाडदान केली तुमच्या माझ्यासाठी आहे ना. आपण सगळे एक ना एक दिवस मरणार आहे. मेल्यानंतर अग्निसंस्कार नावाचा एक संस्कार आपल्यावरती होतो. आपल्या शरीराला अग्नी दिल्या जातो, अख्खं शरीर जळल्या जातो. पण शिल्लक राहतात ती आपली का? आईनं रक्ताचे 2 थेंब आटवले, दुधाचा 1 थेंब तयार करून तुम्हा आम्हाला पाजला. अग्नीमध्ये सुद्धा ताकद नाही आपल्या हाडांना जाळायची. लोखंडाचा तुकडा घ्या, उकिरड्यात नेऊन टाका, 5-10 वर्षानं त्याच्यावर काय होतो? गंज चढतो. आणि 10-20 वर्षानं त्याची माती होते. तोच लोखंडाचा तुकडा अग्नीत नेऊन टाका, काही क्षणात लोखंडाचं पाणी होतं. पण आपलं हे शरीर आहे ना, आपली हाडं आहेत, अग्नी दिला तरी हाडांना सुद्धा जाळण्याची ताकद अग्नीमध्ये नाही, कारण आईच्या दुधापासून मिळाली. अस्थिदान केल्या. 5वा आणि शेवटचा उपकार त्या मायेनं तुमच्या माझ्यावरती केला, ती म्हणजे लज्जादान केली तुमच्या माझ्यासाठी तुमच्या आईनं. एखादा घरात कार्यक्रम असू द्या आणि 4-2 महिन्याचं लेकरू, 5-6 महिन्याचं, 8-10 महिन्याचं लेकरू घरात असू द्या, आणि ते लेकरू जर रडायला लागलं ना, किती समाज असू द्या, घरात माणसं असू द्या, त्या आई समाजाचा विचार करत नाही बाबा. रडणारं लेकरू मांडीवर घेते, पदर आडवा करते, आणि भर समाजात त्या लेकराच्या तोंडात ज्या दिवशी ती पाहणा देते त्यावेळेस तिनं लज्जादान केलेली असते आपल्या लेकरासाठी. किती उपकार केले त्या आईनं. त्या आईच्या उपकारातून मी मगाशी वाक्य बोलून गेलो, स्वतःचा जीव जरी घाण ठेवला तरी त्या आईच्या ऋणातून कधी आपल्याला उतरा येता येत नाही. म्हणून आहे आपल्या आई तोपर्यंत कधीतरी मिठी मारून घ्या आपल्या आईला, कधीतरी खुशी झोपून घ्या. तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत कधीतरी त्याची पाठीवरती शाबासकीची थाप पडावी, कारण बाप गेल्यानंतर बापाची किंमत कळते, आणि आई गेल्यानंतर आईचं अस्तित्व लक्षात येतं, आईचं प्रेम लक्षात येतं. म्हणून आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी हा उपकार केले शब्दात वर्णन करू शकत नाही. म्हणून या दराडे परिवारानं त्या आईच्या ऋणातून उतराय होण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे. या परिवारात प्रत्येकाला दुःख झालं. 2 वर्षापूर्वी सोमनाथ दादा, सगळ्यात जास्त जवळचा मित्र कोण असेल म्हाताऱ्या माणसांचा, तर ती घरातली कोण असतात? नातवंड आहे. आणि नातवंड ज्या वेळेस लहान असतात त्या नातवंडाच्या सगळ्यात जवळचा मित्र घरात कोण असतात? आजी किंवा आजोबा असतात. म्हणून ती ही पोरं जे नातवंड आहेत ना या परिवारातली, त्यांचा सुद्धा त्यांच्या आजींवरती तेवढाच जीव होता जेवढा त्यांच्या मुलांचा होता. असो, किती जरी बोलत गेलो तरी आईन बाप हा विषय न संपण्याच्या पलीकडचा आहे. म्हणून एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम, तुकाराम 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 तुकाराम, टाळी वाजून भजन करा. भजनानं देव आपला कसा करता येतो. अनेकदा दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा या परिवारानं मला इथपर्यंत निमंत्रित केलं, ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आहे ते माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे ढेकळवाडी गावचे आमचे ज्येष्ठ कीर्तनकार दत्तात्रय महाराज गुले महाराजांच्यामुळे इथे येण्याचा योग आहे. आणि त्यांच्यामुळं समस्त दाराडे परिवार असेल, त्यांचे सगळे आप्तेष्ट सगळे सोयरे मित्र परिवार, या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सगळेच इथपर्यंत आलात. धन्यवाद तुम्हा सर्वांना या परिवाराच्या वतीनं. त्याचबरोबर ज्यांची सुंदर गायनाची साथ मला मिळाली, एक युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गणेश महाराज पिढीयार आहेत, महाराजांच्या दर्शनाचा योग आला. त्याचबरोबर माझे परम मित्र, माझे मोठे बंधू आदरणीय हरिभक्तीपरायण, गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आपल्या परिसरात भागामध्ये आहे, ते एक युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण, आपल्याच गावचं भूषण, आपल्याच गावचं वैभव, एक वारकरी रत्न, वारकरी चाले कोणाकडून ऐकाव्यात तर आदरणीय हरिभक्तीपरायण परम श्रद्धेय आमचे अमोलजी महाराज करे आहेत, महाराजांच्या दर्शनाचा योग आला. त्याचबरोबर आदरणीय शिंदे महाराज आहेत, पलीकडे आमचे दादा आहेत. आता एकाचं नाव घेतलं की एकाच राहील का घेऊ सगळ्याची? नाही ना, काय तसं काल होतं, असं झालं. काल
दोघा जणांची नावं घेतली, दोघं माझ्या मागं उभा होती. आता मला का मागं डोळ्यात का, पण ती राहिली माझ्याकडनं चुकून नाव घेता घेता. मी पाकिट घेतलं गावाच्या बाहेर निघालो. गोरख महाराज तोवर कार्यकर्त्यांचा फोन आला, कीर्तन लय भारी केलं तुम्ही. मग आपण काय झालं, आमच्या गावातली भजनी मंडळ जरा चांगली आहे ती. मग पण काय झालं, त्या तुम्ही चौघाची नावं घेतली, दोघाची घेतली नाही. मग झालं काय, तुम्ही मंडपाच्या बाहेर गेला आणि त्या दोघाची हाणाहाणी मंडपातच चालू झाली. ते म्हणले का, अहो म्हणले तुम्ही चौघाची घेतल्यामुळे त्यांना असं वाटलं, त्यांनी सांगितलं ह्यांची नावं घेऊ नका. आमच्या अख्ख्या कार्यक्रमाचं वाटोळ झालं म्हणून. त्यामुळे मी तेव्हापासून भिवूनच आहे बाबा. कसं तुमचं नाही तसं नाही. सगळे काय भजनी मंडळाचं नाव आहे, अकोल्याचे सगळे भजनी मंडळ, सगळ्यांचे इथून दर्शन घेतो. त्याचबरोबर आदरणीय अमोल महाराजांचे पिताश्री आहेत आणि सुंदर शिंगवादक आमचे खिलारे महाराज. शिंगाडे नाही, खिलारे महाराज. महाराजांच्या दर्शनाचं गेला. त्यांचेच बंधू भाऊ आहे का तुम्ही दोघं? हा, अगदी क्लिअरच ओळखलं मी. हा, त्यांचं घेणार ना. अहो ते आमचे ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा, त्यांचं नाव घेणार म्हणजे घेणार. कसं असतं, कर्त्या माणसाचं नाव माठीमागच असलेलं बरं असतं बाबा. कर्त्या माणसाला लय लवकर मान देऊन उपयोगाचं नाही, त्यांना शेवट मान दिला पाहिजे. असं मी इकडून फिरून असं जाऊन असं येणार होतो. जगद्गुरु तुकोबराय वारकरी शिक्षण संस्था हनुमंतवाडी आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्वाह आदरणीय हरिभक्तीपरायण परम श्रद्धेय आमचे गोरखजी महाराज कुंभार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराज एक सुंदर कार्य करतात. अगदी ज्यांना आई नाही, कुणाला वडील नाही, अशा मुलांना ते मोफत वारकरी शिक्षण देतात. काय भाग्य आहे. अहो माणसाचा जन्म झाला तर माणसाचा जन्म कधीतरी देश सेवेसाठी आला पाहिजे साहेब, नाहीतर कधीतरी समाजसेवा, देश सेवा, नाहीतर धर्माच्या सेवेकरता आपलं आयुष्य खर्च करता आलं पाहिजे. देव, देश, धर्म हे तीन सांगितले. देवाची सेवा करण्यात ज्यांचं अग्रगण्य नाव आहे आदरणीय आमचे गोरख महाराज आहेत. महाराजांच्या दर्शनाचा योग आला. ज्यांनी सुंदर मृदंग वाजवला, मृदंग सम्राट, मृदंग अलंकार. रोज कीर्तन आहेत पण वाजवण्याचा कटाळा बिचारायला अजिबात नाही. माझे परम मित्र विशालजी महाराज दराडे, परिवारही दराडे आहे आणि वादक सुद्धा. आमच्या विशाल महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, सुंदर मृदंग वाजवला तुमचं मनापासून. आदरणीय बाबा आहेत, बाबांच्या दर्शनाचा योग आला. ज्यांनी सुंदर हार्मोनियम वाजवली, वामन महाराज दराडे, महाराजांच्या दर्शनाचा योग आला. त्याचबरोबर ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा, एवढा मोठा करून पोहोचवला, त्या आदरणीय आमचे सतीश दादा पाटील. पाटीलच ना तुमचं लय नाव आहे बरं का ह्या भागात. तुमच्या पोलीस पाटील आहेत का? बरं, पोलीस पाटील दादा तुमच्या दर्शनाचा योग आला. गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे, आवाजही सुंदर देतात आणि स्वभावही सुंदर आहे. पुन्हा एकदा तुमचं दर्शन घेतो. बसलेली म्हणतेली तुझ्या ओळखी ओळखीची तेवढी नावं घेतली, आम्ही नसतो तर कुणा पुढं. हा, जय हरी म्हणला असता. हा म्हणजे प्रभू तुम्हाला एकाच पदामध्ये, प्रभू तुम्ही महिषाची अमूर्ती, मी तो दुबळा अर्चित असे भक्ती. साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची असे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिटी गेले, येथ माझे जेवरले पायी कपन देवा. एक आभार जाणीवपूर्वक राहून गेले. ते मध्ये जे कीर्तन शूट होते ते युट्यूबला ओम साई क्रिएशन नावाचा चॅनल आहे. त्याच्यावरती हे पुन्हा तुम्हाला कीर्तन कधी ऐकावं असं वाटलं तर नक्की या चॅनलवरती जा. आमचे दादा या ठिकाणी उपस्थित. दादा खूप सुंदर शूट केल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. आणि सगळ्या कीर्तनाच्या शूट मध्ये मला घ्यायला इसरू, कळलं का नाही वाक्य माझं? असं खूप गोड आहेत. त्यांचंही दर्शन घेतो. आणि विनेकरी बाबा आदरणीय आई साहेब कीर्तनात, त्यांची कन्या, ते सगळेच हे लहान गोपाळ सर्वांचं इथून दर्शन घेतो. आणि शेवटी तुकोबराया सांगतात, तुका म्हणे बार घातली आवरी, होईल कैवारी, नारायण मनहुनी मारुण मनावा गोविंद विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय